Good morning, children. Welcome to the Kaka's English School and Semi-English School, Latur. Today we learn the subject name is Mathematics and our class, 4th standard class. We are 3rd standard boys but going to our next standard. Means आता आपण 3rd मधून 4th मध्ये गेलेलो आहे आणि आता पाहणार आहोत मॅथमॅटिक्स सब्जेक्ट्स. याला शॉर्ट फॉर्म मध्ये मॅथ ही म्हणतो. MATHEMATICS. ओके, ही स्पेलिंग प्रत्येकाने लर्न करायची आहे. लाइफ टाइम यूज ऑफ दिस spelling, subject's name, every subject's name spellings will be learning. Our first chapter will learn number system 5 digit. The chapter number 1, number system, number system. System किती डिजिट पाहणार आहे? Before year 4 digit we learn. This year 5 digit we learn. Okay. Digit means संख्या. खूप साऱ्या संख्या अगोदरच्या इयर मध्ये पाहिलेल्या होत्या. तशाच प्रकारे आता ह्या इयर मध्ये 5 डिजिट बघणार आहोत. याच्यामध्ये पहिला पॉइंट असा आहे की रिव्ह्यू पाहायचे. रिव्ह्यू मीन्स व्हॉट? पुनरावलोकन. अगोदर झालेल्या घटनांवर परत एकदा पुनरावृत्ती. मग अगोदरच्या क्लास मध्ये काय पाहिलंय आपण? हाऊ टू नंबर रीडिंग, हाऊ टू फाइंड आउट द एक्सपांडेड फॉर्म, हाऊ टू फाइंड आउट द प्लेस व्हॅल्यू, हाऊ टू फाइंड आउट देअर meanings, numbers names. Those are involving before lecture, before years. So we studied the next step of the 5 digit number. Okay, 5 digit number मध्ये आता आपण तसेच पण रिव्हिजन मध्ये एक पाहणार आहे आणि त्याच्यानंतर स्टार्ट करणार आहोत. फर्स्ट आहे पॉइंट 1.1 रिव्ह्यू ऑफ 4 डिजिट नंबर. 5 डिजिटच्या अगोदरची पहिली स्टेप काय असते? 4 डिजिट मीन्स रिव्ह्यू. जस्ट रिव्ह्यू of 4 digit. Just knowing to the 4 digit number, how to explaining, how to finding their properties. कशी प्रॉपर्टीज असतात ते आपण जस्ट रिव्हॉल्व करणार आहे. फर्स्ट आहे याच्यामध्ये डायरेक्टली वी solve the exercises. 1.1. I am given to the first example on the textbook. The page number 5. We started to our exercise point 1. Okay, first question I reading here. Write their numbers in the standard form. Here some numbers are writing on a numbers name. So you find out their accurate answer. Accurate answer and the small digit answers. The first examples I give to in your textbooks. 3101. Writing here 3101. You knowing this? 101. कसं फाइंड आउट करणार मग? आणि एक दुसरा आहे 6012. 6012. आता हे सर्व काही येण्यासाठी अगोदर होमवर्क मध्ये काय काय दिलेलं आहे आम्ही? 1 to 100 नंबर्स विथ स्पेलिंग. त्याच्यानंतर 100 to 1000 numbers with spelling. परत 1000 to 10,000 means 1 lakh. 1 spelling with numbers. हे सगळं नोईंग आलं पाहिजे, हे लक्षात आलं पाहिजे. स्पेलिंग्स असणं जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल खूप सारी तेव्हाच हे प्रॉब्लेम तुम्हाला शॉर्ट टाइम मध्ये सॉल्व्ह करायला जमतील. आता इथं बघूया हाऊ टू सॉल्विंग दिस.
revision just 3000. 1000 means the 4-digit number. We find out just a 4-digit number, 3000. Write here a 3 number. I write here answer 3000. The first number is writing here a 3 and writing 101. 100 form means what? The 3 numbers are writing there. Means 101. I am writing here just on this form 101. Okay, simply 3101. Okay, next example, complicated here, 6012. The one number is not present here. Which number? 100 forms number. So find out where is going this number. The 6000. The number 6 is writing here 1 as it is, and the 12. The last two numbers are writing just 12, and the before number is absent. 100 absent, then 100 place writing just 0. 100चा फॉर्म हा absent आहे, तर त्या ठिकाणी 0 हा अंक लिहावा लागतो. 6012 ह्याचा मीनिंग हाच आहे आणि याचाही मीनिंग हाच आहे. हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे जेव्हा हा अंक हे अक्षरात लिहिलेलं असेल तेव्हा हे अंकामध्ये असं लिहिलं जातं. अंडरस्टँड दिस. द अदर 3 प्रॉब्लेम्स यू विल बी सॉल्व जस्ट लाईक दिस. अशाच प्रकारे राहिलेले 3 प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन दिलेले प्लेस व्हॅल्यू. वी लर्न बिफोर लेक्चर्स हाऊ टू फाइंडिंग अ प्लेस व्हॅल्यू. इट्स टोटली डिपेंड्स अपॉन इट्स प्लेस व्हॅल्यू. जागेशी संबंधित असेल, स्थानिक किमतीशी संबंधित असेल तर तो प्लेस व्हॅल्यू दर्शवला जातो. आणि मग तो कसा शोधायचा आणि तो पाहिलेला आहे. फक्त जस्ट रिव्ह्यू ऑन दॅट प्रॉब्लेम्स. ओके, दिस एंडिंग अ फर्स्ट क्वेश्चन मीन्स numbers name into the number. We find out the place value of the digit. Here is the second question. Write the place value of the 7 digit each of the given number. Here are some questions are writing here. Then we are solving the questions. Okay, first question 4712, 3270. Okay, these two numbers are here in which just 7 numbers place value we are finding. फक्त 7 ह्या अंकाची प्लेस व्हॅल्यू काढायचे. तर याचा अगोदर एक डेफिनेशन सांगितली होती की प्लेस व्हॅल्यू कशी शोधायची, तर स्थानिक किंमत कशी काढायची. तर ते ह्या एक्झाम्पल मधून बघूया. 7 which form the number 1 2 third of the digit number. The 7 writing here just 7 as it is, and the forwarded 2 numbers are writing here. नंतरचे 2 अंक आहेत समोर. So writing there 2 zeros means making a place value. जर ज्या अंकाचा आपल्याला स्थानिक किंमत काढायची आहे, प्लेस व्हॅल्यू काढायची, त्याच्या अंकाच्या समोर किती अंक आहेत, किती डिजिट आहेत ते काउंट करायचे आणि 0 लिहायचे. दिस इज अ प्लेस व्हॅल्यू फाउंडिंग. आता दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये बघणार की 7 ची प्लेस व्हॅल्यू काढायची. हा कोणत्या फॉर्म मध्ये? टेन्सच्या फॉर्म मध्ये. तर हा 7 जसंच तसं लिहिणार. याच्या पुढे एकच अंक आहे म्हणून 1 0 लावायचा. इथे असं जसंच तसा 0 लिहिलाय. मग हा 0 आहे का? तो हाही असू शकतो किंवा मग टेन्स वाला पण 0 असू शकतो. आता हाच असणार आहे असं नाहीये. किंवा ह्या ठिकाणी एखादा नंबर असला 1 तर इथे नंबर नाही येणार, तर त्या ठिकाणी 0 येणार. हे लक्षात ठेवायचंय. हा झाला क्वेश्चन नंबर 2. द फाइंड आउट प्लेस व्हॅल्यू. गिवन नंबर्स टू द प्लेस व्हॅल्यू. दिलेल्या संख्येची प्लेस व्हॅल्यू शोधायची. पहिलं काय बघितलंय की स्टँडर्ड फॉर्म पासून आपल्याला नंबर्स संख्या शोधून काढलेले आहेत. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये दिलेलं आहे राईट दीज एक्सपांडेड नोटेशन. दिलेल्या क्वेश्चन्सचा एक्सपांडेड नोटेशन काढायचं आहे. तर हा ह्याच्याशीच डिपेंड असतो प्लेस व्हॅल्यूशी. तर हा क्वेश्चन जस्ट 2 एक्झाम्पल्स वी आर सॉल्विंग हिअर अँड देन अंडरस्टँड दम हाऊ टू एक्सपांडेड फॉर्म फाउंडिंग. एक्सपांडेड फॉर्म कसं फाउंड करणार आहेत ते आता फक्त जस्ट 2 प्रॉब्लेम्स गिवन हिअर. 1000 फॉर्म रायटिंग
7074. This is the first question. The second one, 8722. There are the two numbers. I given here two numbers. First numbers find out expanded form. आता शोधायचं एक्सपांडेड फॉर्म, त्याचं विस्तारित रूप करायचंय. सुरुवातीला पाहिलं की प्लेस व्हॅल्यू, एखाद्या संख्येची प्लेस व्हॅल्यू काढलेली आहे, तशाच प्रकारे प्रत्येक संख्येची प्लेस व्हॅल्यू काढली म्हणजे एक्सपांडेड फॉर्म मिळतो. चला मग बघूया. फर्स्ट 7 नंबर, रायटिंग हियर द काउंटिंग ऑफ द फॉरवर्डेड नंबर्स अँड situated here zeros 1 2 3. There are the 3 forwarded numbers. To writing 3 as it is zeros, okay, 1 2 and 3. Okay, its form is not changed. Listen, 7000. We also calling this number 7000. Okay, the 3 zeros are here, then this number is a 7000. Okay, next 7's place value founding. The next two numbers are forwarded, means the 2 zeros are situated here, 700. The meaning is not changed. 700, 700. Okay. The next one, zeros expanded form. Zero ची expanded form कशी आहे आता? As it is लिहिले तरी चालेल किंवा 2 शून्य लिहिले तरी चालतील. जर टाइम आणि कॉपीशी आपल्या नोटबुकशी जर कॉम्प्रोमाइज करायचं असेल तर ह्या झिरो सहज तसा सोडून द्यायचा किंवा 2 शून्य लिहायचे तुमच्या वेळेनुसार. आणि हा फॉर ॲज इट इज, कारण हा वन्स फॉर्म मध्ये. प्रत्येक संख्येची बेरीज जर हॉरिझॉन्टली केली तर याची बेरीज हा अंकच येणार आहे, हाच नंबर येणार आहे, हाच डिजिट येणार आहे. परत हा नंबर, नेक्स्ट नंबर बघूया. 8, this is the 1000 form. Okay, 8 writing here the counting of the next 3 numbers. There are the 1 2 3 2 situated here, next 3 zeros, 1 2 and 3. Okay, the next number 7 here, so writing here 7, just write as like this, 700. Okay, 700 म्हटल्यानंतर काय येणार? 2 शून्य. याच्या पुढे 2 अंक आहेत का? मग आहेत, तर लिहा मग इथे 2 अंक. सिंपल. ओके, नंतर हा अंक घ्यायचा आहे 2 हा नंबर. ह्या 2 नंबरच्या पुढे किती अंक आहेत? मग एकच अंक आहे, 1 शून्य लिहिलाय, झाले 20, मीन्स टेन्सच्या फॉर्म मध्ये आलेला आहे. नेक्स्ट नंबर 2 हा आहे वन्सच्या फॉर्म मध्ये. वन्स मीन्स द सिंगल डिजिट नंबर. ओके, इज इट क्लिअर? सुरुवातीला काय पाहिलं आपण? नंबर्स नेमचा नंबर मध्ये कसं करायचंय. सेकंड पाहिलाय प्लेस व्हॅल्यूचा सिंपल प्लेस व्हॅल्यू कशी काढायची. नंतर पाहिलेलं आहे की एक्सपांडेड फॉर्म, त्याचा विस्तारित रूप कसं. आता क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत. द इन्सर्ट ग्रेटर दॅन लेस दॅन साइन, सर्कल द डिजिट यू आर कंपेरिंग. कंपेरिंग हो माहिती आहे. आता 1 किलो आणि 2 किलो याच्यामध्ये काय फरक असतो? 2 किलो ऑफकोर्स वेटेज असतो आणि 1 kg मीन्स द स्मॉलर. हे दोघांमध्ये कंपॅरिझन झालंय. तशाच प्रकारे इथं क्वेश्चन नंबर 3 दिलेला आहे की कंपेअरिंग अँड रायटिंग देअर साइन्स. विच साइन्स? ग्रेटर दॅन, लेस दॅन और इक्वल टू. ओके, आय रायटिंग हिअर जस्ट 2 नंबर्स. 3000 फर्स्ट नंबर 3476 and the next number is 2314. The second one problem 6398 and the answer space, and next number 6682. Okay, in a comparison, comparing, there are the 2 numbers, right hand numbers and the left hand numbers. Okay, so compare these 2 numbers. First of all, I comparing here 1000 form. 3 is greater than the 2 numbers, means the 1000 form is changed. The 3 is a greater number. I writing this symbol as it is here. So counting which form? 3476 is greater than, this symbol's meaning is greater than 2314. Is it clear here?
Okay, in this question there are the 6 first digits are same. So how to comparing this? Okay, first is not comparing, means two numbers. First two numbers are same, then it will be not compared. Next number we will be checked out, 3 and 6. Which is a greater number, 6 or 3? 6 is a greater number than the 3. Of course, this number is a greater number than this number. Okay, writing this symbol as it is here, तो calling this number, हा symbol इथे ठेवलाय आणि रीड करायचंय. कसं करणार? 6398 is less than, लहान आहे, less than कोणाच्या पेक्षा? 6682. Okay, is it find out? Is it understand? Okay, next question we will be started. The question number 4 is here. Then arrange the numbers in each set in ascending order. In a ascending order. Ascending means what? The smaller to the greater numbers means ascending order. But here are the 4 digit numbers. How to writing these numbers? Okay, we will be find out in a question number 5. In a exercise 1.1, the question number 5 we will be started. The question number 5, arrange the numbers in each set in a ascending order. Ascending means what? Ascending means the number which are going to the smaller to greater. Small संख्येपासून मोठ्या संख्येकडे means the ascending order. We find out the 4 digit numbers. I given here a first example on the textbook 5. $3,256, 5,781. The next number is 2,384, and the last one 8,321. How to finding ascending order? सांगितलं होतं मगाशी की smaller to greatest numbers. First calling a 1, not here 1, first digit comparing just not a 1. 2 is here, we also given this number. First number we given 2,384. Then this number is going to the answer. Next 3 numbers are remaining. Okay, the 2 after which numbers is coming? 3. The 3's form is here, means the initially 3 numbers is here, means the next number we will be founding the 3,256. This number is a founding. This number going to the answer. The 2 numbers are remaining here. Next number is a 4. The 4th digit number is here, not. The 5 is here. So we will be writing here just 5,781, and last number, remaining number as it is writing here, 8,321. मराठीमध्ये परत एकदा सांगते, दिलेले अंक अगोदर व्यवस्थित पाहून घ्यायचे. त्याच्यानंतर 1, 2 ह्या सिरियल अनुक्रमानुसार हे नंबरच्या इनिशियलला सुरुवातीला आहेत का पाहून घ्यायचे. याच्यामध्ये आहे हा नंबर 2 ने इनिशियल आहे, ती 2 ने स्टार्ट झालेला आहे, म्हणून हा अंक जसा जसा सुरुवातीला लिहू शकतो. म्हणजे हा अंक कसा आहे? स्मॉलर नंबर आहे दुसऱ्या अदर नंबर पेक्षा. मग हा नंबर जसाच तसा ठेवलेला आहे. परत 3 आहे का पाहिलाय, 3 इनिशियलचा नंबर आहे, तर हा इथला उचललाय आणि जसाच तसा इथे ठेवलेला आहे. तशाच प्रकारे मग 4 आहे का? नाहीये, सापडला नाही म्हणून 5 वाला बघितला आणि 5 ह्या 3 च्या नंतर ऑफकोर्स येतो, म्हणून हा 5 वाला डिजिटचा नंबर जसाच तसा ठेवलेला आहे. तर लास्ट रिमेनिंग नंबर मग जसाच तसं ठेवणार आहे. मग हे झालं असेंडिंग ऑर्डर. आता यातच एक दुसरा पॉइंट, डिसेंडिंग ऑर्डर कसं शोधायचं ते लागलेच इतर इन्व्हर्स करून शिकवते. की इन्व्हर्स म्हणजे काय?
ह्याच अंकांना जर सुरुवातीपासून लिहिलंय म्हणजे लास्ट नंबर कमिंग टू द फर्स्ट, द लास्ट बट वन नंबर कमिंग टू द सेकंड नंबर, अशा प्रकारे जर लिहिलं तर हा डिसेंडिंग ऑर्डर होणार आहे. डिसेंडिंग ऑर्डर मीन्स उतरता क्रम. आता उतरता क्रम कसा की मोठ्या संख्येकडून छोट्या संख्येकडे, तर आलेल्या अंकातून जो मोठा अंक आहे तो सुरुवातीला घ्यायचा आहे. मग चला इथंच त्याचा डिसेंडिंग ऑर्डर पाहूया. आता डिसेंडिंग ऑर्डर, आता हेच अंक जो मोठा आहे तो फर्स्टला घेणार. 8321, पण यांचा क्रम बदललेला आहे. अगोदर होता असेंडिंग मध्ये लास्टला होता, आता हा आलाय फर्स्ट मध्ये. नेक्स्ट नंबर लास्ट बट वन नंबर गोइंग टू द सेकंड नंबर 81. नेक्स्ट नंबर 3256 and the first number goes to the last number 2384. Is it clear here? Ascending order लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे लिहित जायचं आहे. परत डिसेंडिंग ऑर्डर शेवटचा अंक किंवा मोठ्या अंकाकडनं छोट्या अंकाकडे जायचं आहे, मीन्स डिसेंडिंग ऑर्डर. These two questions are finished here. Question number 5 and question number 6. We will be continue our question number 7. On this question number 7, there are the expanded form here writing in a question, and we will be found out their standard form. Means the मोठ्या विस्तारित रूपात दिलेलं असतं तर त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये लिहायचं, स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं. मीन्स द एक्सपांडेड टू द स्टँडर्ड फॉर्म. दिस क्वेश्चन we will be continue here. Just one examples we solving here. First example 8000 plus 3. There are the two or more numbers are absent here. We will be find out here on these examples. 8000. 8 is a first number writing here. The missing two numbers are. दोन नंबर राहिलेले आहेत तर त्याऐवजी आपल्याला शून्य घ्यावं लागते. झिरोची प्रॉपर्टी यूज करावी लागते. 0 0 हे शिकलेलं आहे आपण अगोदरच्या क्लासमध्ये. परत हे राईट हँडची जी 3 आणि +3 + 0 यांची ऍडिशन केली तर 3 येते. तर हा 3 ॲज इट इज रायटिंग हियर. This is a 4-digit number. We find out the 4-digit number, but compromise this number. या दोघांची बेरीज केली तर स्टँडर्ड फॉर्म मिळालेला आहे. खूप साऱ्या भागामध्ये लिहिलेला अंक हा छोट्या अक्षरामध्ये आपण एकत्र केलेला आहे. मीन्स द स्टँडर्ड फॉर्म. मोठ्या संख्येकडून छोट्या संख्येकडे. तर नेक्स्ट बघणार आहेत क्वेश्चन नंबर 8. नेक्स्ट 10, नेक्स्ट 100 अँड द रायटिंग नेक्स्ट 1000 नंबर्स. आता याच्यात काय करायचं असतं, एखादा अंक दिलेला असतो मीन्स 900. नेक्स्ट 10, नेक्स्ट म्हणजे पुढील. पुढील म्हणल्यानंतर किती अंक सांगितले 10, तर जस्ट ऍडिंग ऑफ 10. ऍडिंग ऑफ 10. 900 + 10 which number is a founding? The 910 is a founding. असाच जर अजून एक क्वेश्चन दिलेला होता की 10 झाल्यानंतर 100 ने वाढवा म्हणलेलं. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया परत. 900 ऍडिंग ऑफ 100 नेक्स्ट 100 परत एक 100 त्यात ऍड करायला सांगितलेलं आहे क्वेश्चन मध्ये. तर आता आपण त्याला फाइंड आउट करणार. 0 0 0 0 0 0 9 + 1 10 means 1000. Another one question, another one examples we will be see the adding of 1000. The 1000 number are here. I given here and the next thousands are adding here means the thousands number adding here. 9000 हा अंक घेतलेला आहे त्यात 1000 हे अंक ऍड करायला सांगितले. त्याच्या पुढे जायचे हजारांनी तर मीन्स यांची ऍडिशन करायला सिम्पली ऍडिशन करावी लागेल. 0 0 + 0 0 0 + 0 0 आणि 9 + 1 10 मीन्स 10. किती झाले हे सगळे मिळून 10,000. ओके. 10 नी वाढवायचे 10 ऍड करायचा. 100 नी वाढवायला सांगितलं असेल नेक्स्ट 100 घ्या म्हणले की नेक्स्ट 100 ऍड करायचे आणि नेक्स्ट 1000 जर म्हणले तर 1000 नी ऍड करायचं. इज इट क्लियर? 10 क्वेश्चन्स आर फिनिशिंग हियर. द पॉइंट exercise 1.1 in which the 10 questions we will be see on that time.
Next one, the page number 7, in which the 5 digit we will be founding. The 4 digit largest number is which number? 4 digit largest number 9999. This is the largest 4 digit number. Adding of one number to getting a smallest 5 digit number. The adding of one, just one adding. Then our 5 digit number is a founding. 9 plus 1, 10, carry 1. 9 plus 1, 10, carry 1. 9 plus 1, 10, carry 1. 9 plus 1, 10. Is it found? 1, 2, 3, 4 and 5 means we will be founding 5 digit number. आता स्टार्ट होत आहे 5 digit number. सुरुवातीला फक्त आणि फक्त 4 अंकांची बेरीज, 4 अंकांची एक्सपॅन्डेड फॉर्म, 4 अंकांचे नेक्स्ट नंबर पाहिले, 4 अंकांची प्लेस व्हॅल्यू पाहिली. तर आता आपण पाहणार की 5 अंकी संख्यांची प्लेस व्हॅल्यू, एक्सपॅन्डेड फॉर्म, हाऊ टू रीडिंग दिस, फेस व्हॅल्यू, ते सगळं काही 5 डिजिटचं चेकआउट करणं. आतापर्यंत पाहिलेले सगळं काही आपलं काय होतं, मग रिव्ह्यू होतं. जस्ट बॅकवर्ड क्लास, अगोदरच्या क्लासमध्ये झालेलं सगळं काही रिव्हिजन होतं. तर याच्यामध्ये जस्ट 10,000, 20,000, 30,000 हे असणार आहे. कॉलिंग ऑफ दिस नंबर, which form, how to read this number. Next I writing here and reading this number. Read this 10 and next 3 zeros means the 1000 and the 10. 10 TEN 10. 1000 spelling THOUSAND 1000. 10,000. हे किती होतील मग? 20,000 means the 20,000. Okay, this point is finishing, just writing only 5 digit numbers. 10,000 to the 1 lakh. Okay, next 1.3, reading 5 digit number. How to reading these numbers, and just given to the exercise 1.2. Okay, in an exercise, read these numbers and write their numbers name. One example here, 11,234. This number is seeing a small number but expanding the numbers name, the large area. जर ह्याच नंबरचा जर आपण अक्षरामध्ये जर लिहिलं तर त्याला खूप मोठा एरिया लागतो. How to this possible? बघा, these first 2 digits are 11. Writing here the spelling of 11, ELEVEN, 11, which form this number? 1000. Writing here 1000, THOUSAND, 1000. And the next number 2, which form? 100. 2, writing here a spelling 2, then 100 spelling HUNDRED, 100. And the 34, last 2 digit numbers calling we काय कॉल करतो? 34, THIRTY, 30, FOUR, 4. फिनिशिंग here. छोट्या नंबरला आता मोठ्या अंकामध्ये अक्षरामध्ये कसं वाचायचं हे आहे. ओके, इज इट क्लियर? ऑन दॅट exercise there are lot of problems. First, understanding the grouping of first 2 numbers, thousands form, the last 3 digit numbers, first in which the first is a 100 form, 200, and the last 2 numbers of just writing a 1 to 100 numbers as like this 34. 1 ते 100 अंक जसं लिहितो तशाच प्रकारे 34 हा अंक अक्षरामध्ये लिहायचा आहे. ओके, the point 4, the page number 8, there are lot of problems you will be solved at your home on your notebook properly. Okay, the 1000 spellings, 100 spellings also. Next, the 1.4, place value and the face value. How to find out it? Just drawing here a box and then you will be understanding.
10,000, 1,000, 100, tens and ones. We also find out the 5-digit numbers. The numbering is 4, 3, 2, 1 and 1. Okay. 10,000 means which numbers? The multiplying of 4 zeros. Multiplying of 4 zeros. 4 into 1, 0, 0, 0. How times of 0? 4 times. In a 1,000 form, next 3 numbers are writing 3 zeros. 3 multiply with 1,000. In a 100 form, 2 zeros are multiplying. 2 multiply with 100. And the last 2 digits are 1 multiply with 10 and the ones as it is. Ones means single digit number. आता याची प्लेस व्हॅल्यू सांगायची. 4 ची प्लेस व्हॅल्यू पाहिली आपण. कसं काढतो आपण की हे टोटली डिपेंड्स अपॉन इट्स प्लेस. तो ज्या जागेवर आहे त्याच्याशी निर्देशांक त्याचे अंक लिहायचे असतात. प्लेस व्हॅल्यू. द नेक्स्ट वन इज अ फेस व्हॅल्यू. आता फेस म्हणजे काय? आपला आरशात पाहिलेला चेहरा म्हणजे जसाच तसा. ओके नाही आपली प्रतिकृती. तर हा अंक 4 as it is writing here means the face value and place value means digiting of or counting the next numbers. The writing here the 40 as it is here means the 4,000. 40,000. Next the 3,000. Multiplying of 2 into the 100, 200. Multiplying 1 into the 10 and last one is a 1. Those are the place value. Those are the its values and those are the face values. How to find out? Just writing this own number is do not depend upon its place. हे त्यांच्या स्थानावरती डिपेंड नसतात. ते स्वतःच्या प्रतिकृतीवरती इट सेल्फ असतात. हा म्हणजे जे आहे तेच अंक असतात. मीन्स फेस व्हॅल्यू. ओके वी फाइंड आउट देअर एक्झाम्पल्स. Question number 1. Write the place value of the circled digit in each numbers. First example 34,684 and the next one problem 27,457. The circled numbers are 3 and 4. We find out at a time place value as well as face value. P is equal to and F is equal to. As like P is equal to and F is equal to. Okay. The 3 is which form? The 10,000 form. How much numbers are next? 1, 2, 3, 4 means the 3 after writing a 4 zeros. Okay. And the face of the 3 itself writing here a 3. बघा हा चार्टशी कंपेअर करून बघा समजेल तुम्हाला. हे आहे प्लेस व्हॅल्यू, हा आहे फेस व्हॅल्यू आणि त्याच्याच नुसार इथे काढलेले आन्सर्स. नेक्स्ट बघितले आपण 27,457. On this number the 4 is circled means the place value we will be finding. Which form this number? Hundreds forms means writing a 2 zeros are here. 400. Then the face value itself writing a 4. Okay. This question is finishing here and this point will be finishing here. The question number we will be also finding on this chapters expanded also. How to expanding the numbers? We knows the area covered. म्हणजे आपल्याला माहितीच आहे खूप सारा एरिया कव्हर केलेला म्हणजेच एक्सपांडेड फॉर्म म्हणजेच विस्तारित रूप. एखाद्या संख्येची एक्सपांड म्हणजे वाढवलेले अंक म्हणजेच एक्सपांडेड फॉर्म. सो वी स्टार्टेड टू ऑन द tables using of our tables.
expanded form. का मग आपण डायरेक्टली प्रॉब्लेम सॉल्व करूया? हे खूप सिंपल आहे. तर मग प्रॉब्लेम सॉल्व करूया. एक एक्झाम्पल घेऊया 5 डिजिटचं. 47,330 and the next number 37,441. ओके, हे पूर्ण दोनही अंक कसे आहेत? 5 डिजिटचे आहेत. पहिला अंक जसाच तसं ठेवायचा, त्याच्या पुढे किती डिजिट आहेत, किती अंक आहेत काउंट करायचे आणि तेवढे शून्य द्यायचे. मीन्स एक्सपांडेड फॉर्म. सो सिम्पली, अंडरस्टँडिंग लिव्हिंग सो सिम्पली अँड रायटिंग सो सिम्पली. समजायला सोपं, लिहायला सोपं आणि मार्क्स मिळवायला तर त्यातूनही खूप सोपं आहे की नाही. 3 जस्ट रायटिंग अ 300 वाला फॉर्म घेताय, मीन्स 2 zeros आर रायटिंग हिअर. Next 3 0 and the last one is a 0 writing here. ह्या संख्यांची जर उभ्याने बेरीज केली, मीन्स जर वर्टिकली बेरीज केली, तर ह्याची सगळ्यांची बेरीज मात्र हाच अंक येणार आहे. ओके, तर आता हा वाला प्रॉब्लेम चेक करूया. याच्या पुढे किती, 3 च्या पुढे किती अंक आहेत? 4. तर 4 शून्य लिहायचे. याच्यामध्ये खूप मार्क्स मिळू शकतात एक्सपांडेड फॉर्म मध्ये, पण याला व्यवस्थित लिहिता आले पाहिजेत, हे अंक व्यवस्थित घेता आले पाहिजेत. काही मुलं काय करतात, हाच 3 अंक ठेवतात, फक्त 0 चेंज करत जातात. मग 0 चेंज केल्यामुळे काय होतं, पूर्ण त्याचा व्हॅल्यू चेंज होते. 400 फॉर्म मध्ये मीन्स 2 0 लावावे लागतील आणि हा टेन्सच्या फॉर्म मध्ये आहे, मीन्स 4 0 and the last number digit is ones form, writing here. Okay, understand these problems. Those problems are 5 digit numbers. Before we see the 4 digit numbers of the expanded form. Understand this? The next point, we will be going to the next point. Writing the numbers in the standard form. In a question, there are those problems are writing, but we are finding this small answer. Okay, we will find out. आता एक्सपांडेड फॉर्म पाहिलेला होता, याच्यानंतर आता स्टँडर्ड फॉर्म शोधायचा आहे. स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसं असतं की दिलेला असतो एक्सपांडेड फॉर्म आणि त्याच्यामध्ये छोटासा आन्सर शोधून काढायचा, त्यांची ऍडिशन करायची. ऍडिशन कसं करतो मग माहिती आहे, वन्सच्या फॉर्म खाली वन्सचा अंक लिहितो, पुन्हा टेन्स वाला टेन्सच्या खाली आणि 100 वाला 100च्या खाली आणि मग 1000 वाला 1000च्या खाली. तर इथं एक फर्स्ट प्रॉब्लेम घेतलेला आहे पेज नंबर 11 वरती, तर तोच घेणार आहोत आपण. 10,000. नेक्स्ट नंबर इज 4,000. काउंटिंग द zeros and reading these numbers. Okay, नंबर्स काउंट करायचे आणि रीडिंग करायची. जर असं जर शोधायला अवघड जात असेल तर तुम्ही सरळ सरळ उभ्या पद्धतीने यांची ऍडिशन करू शकता. बघा 10,000 रायटिंग आउटसाइड रफ पेज वरती करून पाहायचंय. नंतर नंबर खाली नंबर लिहायचे 1000च्या फॉर्म मध्ये, 4000 लिहायचे. द लास्ट 2 डिजिट नंबर्स मीन्स द टेन्स फॉर्म, रायटिंग 2 numbers here, not रायटिंग इन मिडल. ओके, मध्यभागी न लिहिता शेवटच्या 2 अंकांवरती लिहायचे. रायटिंग हिअर 3. You also the writing addition properly. Addition simply जमेल तुम्हाला. 3 as it is writing here, 1 0 here, 4 and 1 means the number is a 14,030. Write this answer in a standard form. This number is also known as which form? Standard form. Okay, is it clear? खूप सारा विस्तारित रूपात अंक जर दिले असतील तर त्याला छोट्याशा फॉर्म मध्ये करून आन्सर जर काढत असाल तर त्याला काय म्हणायचंय, एक्सपांडेड टू द स्टँडर्ड फॉर्म. एक्सपांडेड टू द standard form. Is it clear this question? Very good. On this page, the page number is 11. We also solving at your home properly. जर तुम्हाला नाही जमत असेल तर परत एक वेळेस सांगूया, पण अगोदर याला ट्राय तरी करा एक वेळेस घरी गेल्यानंतर. Very good. The last point remaining is 1.7.
the comparing 5-digit numbers. Comparing 5-digit numbers. Before time, we also the known as the which is the comparing, how to comparing, how which of the numbers comparing 5-digit number. Then our chapter finishing here. This point is last point on this chapter number 1, number system, 5-digit number. एवढंच आहे आपल्या फर्स्ट चॅप्टर मध्ये की 5 अंकी संख्यांचा प्लेस व्हॅल्यू काढायची आहे, 5 अंकी संख्यांची फेस व्हॅल्यू काढायची आहे, परत एक्सपांडेड फॉर्म कसा शोधायचा, स्टँडर्ड फॉर्म कसा शोधायचा आहे. आता एक एक्झाम्पल घेणार आहोत त्याच्यातच. एक्सरसाइज 66,790. फर्स्ट एक्झाम्पल बुक मधलं घेत आहे आणि नेक्स्ट प्रॉब्लेम मनाने घेणार आहे, त्याच्यानुसार तुम्हाला घरी करायला सोपे जाईल. 490. ओके, दिस इज द फर्स्ट प्रॉब्लेम ऑन द पेज नंबर 12. 66,790 and the other number is 66,490 here. So compare these first two numbers are same, means equal, not a changing, means not a comparing those numbers. सेम असल्यावर कंपेअर करायचा प्रश्नच पडत नाही. नेक्स्ट राहिलेल्या अंकाचा आपण कंपेअर करूया. 7 and 4. So say the 700 is a small or a greater, or a 4 is a greater or a small? Very good. 7 is a greater than the 4 number. So which symbol is writing here? Greater than. So how to reading this number? 66,790 is greater than 66,490. Okay, I will give next example with my mind. 888 and the space of answer 37,880. Okay, all these numbers checking first, then comparing. Symbols are situated here. First two digits are the same. I am not checked here. Next one numbers is checking. The sames are here. The next one is also same, and the last number is changing. Here is a 0 and here is a 8. Means 8 is always greater than the 0 number. So how? Which symbol is writing here? Greater than. तर हा कोणता फॉर्म आहे मग आपण चेक केलेला? वन्स फॉर्म आहे. तो रायटिंग हियर आन्सर इज वन्स. कोणतं कंपेअर केलेलं आहे? वन्स. आणि अगोदरच्या अंकांवरती कोणता चेक केलेला आहे? 100 फॉर्म. सो रायटिंग हियर इन अ वर्ड फॉर्म 100. HUNDRED 100. ओके, तर आज आपण 5 डिजिट अंक कसे फाइंड आउट केलेत? 4 अंकी मोठ्या संख्येमध्ये एक ऍड केला, मीन्स आपल्याला काय सापडलेलं आहे? 5 अंकी मोठा अंक. आणि त्याच्यानंतर प्लेस व्हॅल्यू शोधलेली आहे, त्याच्यानंतर फेस व्हॅल्यू शोधलेली आहे, त्याच्यानंतर एक्सपांडेड फॉर्म शोधलेला आहे, त्याच्यात स्टँडर्ड फॉर्म कसा काढायचा ते पाहिलेलं आहे, कंपॅरिझन ऑफ द नंबर्स, 2 नंबर्स है ना. तर हे सगळं काही आजच्या आपण क्लासमध्ये पाहिलेलं आहे. नेक्स्ट क्लासमध्ये आपण ऑपरेशन्स पाहणार आहोत 4th स्टँडर्डचे. Okay.